I is busy, she are normal. Sounds normal to you? If your answer is yes, then this video will change your English forever. आयडेंटिटी सांगण्यासाठी, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन सांगण्यासाठी. कंटिन्युअस ॲक्शन, ज्यालाच आपण म्हणतो सुरू असलेली ॲक्शन, एखाद्या व्यक्तीची क्वालिटी सांगण्यासाठी. ती व्यक्ती वस्तू कशी आहे, आपल्या फिलिंग्स इमोशन्स दाखवण्यासाठी, एखाद्याचं एज सांगण्यासाठी. नेक्स्ट यूज आहे आपली नॅशनॅलिटी सांगण्यासाठी. आणि बी फॉर्मचा नेक्स्ट यूज आहे ते म्हणजे लोकेशन सांगण्यासाठी. बी फॉर्मचा वापर आपण टाइम सांगण्यासाठी, डे सांगण्यासाठी, डेट सांगण्यासाठी, वेदर सांगण्यासाठी सुद्धा करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी फॉर्मचे युजेस म्हणजेच बी फॉर्मचे टेन्स इंडिकेटर्स एम, इज, आर चे प्रॉपर युजेस काय करायचे ते पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओ नंतर तुमचे जे काही मिस्टेक्स, कन्फ्युजन आहेत ते पूर्णपणे दूर होतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बी फॉर्म प्रेझेंटचे टेन्स इंडिकेटर्स आहेत. प्रेझेंटसाठी एम, इज, आर, त्याचा अर्थ होतो आहे. पास्ट साठी आपण वापरतो वॉज, वर, त्याचा अर्थ होतो होतं, होता. आणि फ्युचर साठी आपण वापरतो विल बी, शॅल बी, त्याचा अर्थ होतो असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बी फॉर्म प्रेझेंट म्हणजेच एमिझरला आपण कशा पद्धतीने इंग्लिशमध्ये वापरतो. तर आय ह्या प्रोनाउन बरोबर आपण वापरतो एम. आय मीन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आय मीन्स मी. मी, इज मीन्स आहे, एम मीन्स आहे, आर मीन्स आहे. तर आय बरोबर आपण वापरतो एम. आय एम मीन्स मी आहे. शी बरोबर आपण वापरतो इज. शी इज मीन्स ती आहे. ही इज म्हणजे तो आहे. दे आर मीन्स ते आहेत. वी आर मीन्स आम्ही आहोत किंवा आपण आहे. इट इज मीन्स हे आहे. आणि यू आर मीन्स तू आहेस किंवा तुम्ही आहात. म्हणजेच सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण इजचा वापर करतो आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपण आरला वापरतो. आता सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय? तर सिंग्युलर म्हणजे जिथे एकच कर्ता अवेलेबल असतो ते सारे आहेत सिंग्युलर सब्जेक्ट्स. आणि प्लुरल म्हणजे तिथं एकापेक्षा जास्त कर्ते अवेलेबल असतात ते आहेत प्लुरल सब्जेक्ट्स. जसं की माय पेरेंट्स. बघा, माय पेरेंट्स हे प्लुरल सब्जेक्ट आहे. तर माय पेरेंट्स इज नाही तर आपण वापरणार आहे आर. पण इंग्लिशमध्ये असेही बरेचसे सब्जेक्ट्स आहेत जे नेहमी सिंग्युलरच येतात, ज्याला आपण एका नंबरमध्ये काउंट करू शकत नाही. जसं की वॉटर. वॉटर आपण एक वॉटर, दोन वॉटर असं कधीही काउंट नाही करत, त्याला आपण अनकाउंटेबल नाउन म्हणतो. तर वॉटर, राईस, ऑइल ह्या बरोबर आपण नेहमी इजचा वापर करतो, कारण त्याला ऑलवेज आपण सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून ट्रीट करतो. तर बी फॉर्मचा पहिला वापर आहे तो म्हणजे आयडेंटिटी सांगण्यासाठी. ॲज आय टोल्ड, आपण बी फॉर्म प्रेझेंटमध्ये एम, इज, आर, पास्टमध्ये वॉज, वर किंवा फ्युचरमध्ये विल बी, शॅल बी वापरतो. पण तिन्ही याला आपले युजेस सेम राहणार आहेत. ओके. जर प्रेझेंटमध्ये मला सांगायचं असेल मी वापरणार एम, इज, आर, तर आपण ज्या वेळेला आयडेंटिटी किंवा ओळख सांगतो आपण बी फॉर्मचे टेन्स इंडिकेटर्स वापरतो. जसं की माझं नाव मीनाक्षी आहे. आता मीनाक्षी ही माझी ओळख आहे. मी वापरणार आय एम मीनाक्षी किंवा माय नेम इज मीनाक्षी. आता ती माझी आई आहे तर ती तिची ओळख आहे, तर मी बोलणार शी इज माय मदर. तो माझा भाऊ आहे, मी काय बोलणार? ही इज माय ब्रदर. तर ते माझे फ्रेंड्स आहेत, याचं आन्सर तुम्ही मला कॉमेंट करणार आहात. आता सेकंड बी फॉर्मचा यूज आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन सांगण्यासाठी. जसं की मी ट्रेनर आहे तर आय एम अ ट्रेनर. माझा भाऊ टीचर आहे. माय ब्रदर इज अ टीचर. ते ॲस्ट्रोनॉट्स आहेत. दे आर ॲस्ट्रोनॉट्स. तर तुम्ही तुमचं प्रोफेशन बी फॉर्मचा यूज करून मला कॉमेंट करायचं आहे. तर थर्ड यूज आहे बी फॉर्मचा तो म्हणजे कंटिन्युअस ॲक्शन, ज्यालाच आपण म्हणतो सुरू असलेली ॲक्शन. इथे आपण वर्ब्स वापरणार आहोत. आता वर्ब्स म्हणजे काय? ॲक्शन दाखवणारे शब्द. तर मी आता काय करत आहे?
मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे. आय एम शूटिंग अ व्हिडिओ फॉर यू. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आता सुरू आहे. ते क्रिकेट खेळत आहेत. दे आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही डान्स करत आहोत. वी आर डान्सिंग. तुम्ही काय करत आहात? नेक्स्ट बी फॉर्मचा यूज आपण करतो ते म्हणजे एखाद्या व्यक्तीची क्वालिटी सांगण्यासाठी. ती व्यक्ती वस्तू कशी आहे हे सांगण्यासाठी आपण बी फॉर्मला वापरतो. जसं की कोल्हापूर खूप मोठं शहर आहे. कोल्हापूर इज व्हेरी बिग सिटी. ती खूप सुंदर मुलगी आहे. शी इज ब्युटिफुल गर्ल. सलमान खान चांगला ऍक्टर आहे. सलमान खान इज बेस्ट ऍक्टर. नेक्स्ट बी फॉर्मचा यूज आहे आपल्या फिलिंग्स इमोशन्स दाखवण्यासाठी. जसं की मी आता कशी आहे, एनर्जेटिक आहे. तर आय एम एनर्जेटिक. तो कसा आहे, एक्झॉस्टेड आहे, टायर्ड आहे. आपण काय म्हणणार, ही इज व्हेरी टायर्ड नाऊ. मी कशी आहे, कॉन्फिडेंट आहे. आय एम कॉन्फिडंट. तुम्ही कॉन्फिडंट आहात का? मला कॉमेंट करून सांगा. तर नेक्स्ट यूज आहे बी फॉर्मचा, ते म्हणजे एखाद्याचं एज सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय एम दिस इयर्स ओल्ड. ती 10 वर्षांची आहे. शी इज 10 years old. तो 12 वर्षाचा आहे. ही इज 12 years old. तर तुमचं वय काय आहे? मला कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट यूज आहे आपली नॅशनॅलिटी सांगण्यासाठी. जसं की मी इंडियन आहे. आय एम ॲन इंडियन. ते इंडियन आहेत. दे आर इंडियन्स. ती इंडियन आहे. शी इज इंडियन. आणि बी फॉर्मचा नेक्स्ट यूज आहे ते म्हणजे लोकेशन सांगण्यासाठी. जसं की तुम्ही आता कुठे आहात? तुम्ही मोबाईल समोर आहात. ओके, तुम्ही तुमच्या घरी आहात. तर हे तुमचं झालं लोकेशन. त्याला आपण कसं सांगणार? आय एम इन माय होम. आय एम ॲट माय डेस्क. आय एम इन इचलकरंजी. आय एम इन कोल्हापूर. आय एम इन क्लास. हे झाले आपले लोकेशन. बी फॉर्मचा वापर आपण टाइम सांगण्यासाठी, डे सांगण्यासाठी, डेट सांगण्यासाठी, वेदर सांगण्यासाठी सुद्धा करतो. जसं की आता किती वाजलेले आहेत? इट्स 3 o'clock now. It is 3 o'clock now. It's my birthday today. It is Monday today. तर आपण डे, डेट सांगण्यासाठी सुद्धा बी फॉर्मला वापरलेलं आहे. नेक्स्ट, वेदर सांगण्यासाठी आपण बी फॉर्मला वापरतो. जसं की इट्स सनी टुडे. इट वॉज रेनिंग yesterday. इट्स ओव्हरकास्ट नाउ. तर हे वेदर सांगण्यासाठी सुद्धा आपण बी फॉर्मला वापरतो. नेक्स्ट, बी फॉर्मचा वापर आपण कंडिशन, परमनंट सिच्युएशन साठी सुद्धा वापरतो. जसं की द शॉप इज ओपन. द शॉप इज क्लोज्ड. द शॉप इज नियर हिअर. या गोष्टी दर्शवण्यासाठी सुद्धा बी फॉर्मचा वापर केला जातो. तर बी फॉर्म आपण ऍडजेक्टिव्ह बरोबर सुद्धा वापरतो. जसं की शी इज व्हेरी ऑनेस्ट एम्प्लॉई. ती खूप ऑनेस्ट एम्प्लॉई आहे. ही इज व्हेरी इंटरेस्टिंग गाय. तो खूप इंटरेस्टिंग मुलगा आहे. तुम्ही कसे आहात ते मला कॉमेंट करून सांगा. तर मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुमचे बी फॉर्म विषयी असणारे सारे कन्फ्युजन दूर झाले असेल. जर झालं असेल तर प्लीज मला कॉमेंट करा आणि बी फॉर्मचे सेंटेन्सेस तुम्ही मला कॉमेंट करणार आहात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पाठवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.